काय पोरो काय चालू आहे? काय नाही मास्टर, फॉग चल रहा है. बाकी के बोलतो कुठे नेले बे? मास्टर सारे मोठे नदीवर जपायला गेले. तुम्ही गेला काय? नाही मास्टर, मला झोपता येत नाही. बरं बरं ठीक आहे. आज आहे ना मास्टर ते आले रमेश अभ्या. अबे तू कुठे नेला होता बे? मास्टर हा 1 रुपया पडला होता. आणि तू रे? आणि तू सांगा मास्तर मास्तर मी त्याच्या रुपयावर पाजून उभा होतो. बरं तुझ्या बापाने छोटे निघाल बस जागेवर. छोटा शिपचा बाप बरं बापा बस जागेवर लवकर. आपल्या शाळेत मोठे साहेब लोक येणार आहे. अबे तुझ्या एवढा टाइम काय लावला रे तुझा? मी आहे ना मास्तर, रात्री स्वप्नात अमेरिकेत गेलो होतो. आणि तू रे? मास्तर मी याला एअरपोर्टला नाही गेलो होतो. हा काय बस जागेवर तुझ्या बापाला जायला का एअरपोर्टला? बाप नाही काय मास्तर. हा बाबा बसा जागेवर. बस रे राण्या. अरे तुझ्या आलं तुझ्या बसा जागेवर. आलो तुमच्या बाजूला माईक निघलं ना. आपल्या शाळेत मोठे साहेब लोक येणार आहे. बरं मास्तर. तर मी जे प्रश्नांची उत्तर देतील ते तुम्ही सांगायची. उत्तर मी द्यायची. जे मी शिकवलं ते सांगायचं. तेच तर मास्तर आपलं. पण तेच ते. अरे बाबा नाही मी इथे साहेब लोकांना घेऊन येतो. तुम्ही मुकाड्यात बसा, मस्ता करू नका. जागा सोडायची नाही. मी जागा सोडली तर फटके देईन. अरे सोनिया ती गंगा कुठे गेली आज? तुमच्या बसा तुम्ही बसा. हा चालेल चालेल. काय हो सर, तुमच्या वर्गातल्या मुलांना एवढी पण शिस्त नाही का की वर्गात शिक्षक आल्यावर उभं राहायचं म्हणून? मास्तर पाण्यात पाण्यात जायतून काय बोलतोय हा? काय नाही सर, मी त्यांना सांगितलं होतं की चुपचाप बसायला. उभे राहा उभे राहा. भारत माता की जय शिवाजी जय भवानी. तुमच्या मागे बसा खाली. हे सांगितलं मी तुम्हाला. काय होते, काय करताय हे? काय नाही सर, मागच्या हप्त्यात 26 जानेवारी झाली. त्यांची प्रॅक्टिस मी पासून केली होती. पण ते मायचं काय 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 चालतंय. तुम्ही हे शिस्त शिकवता का यांना? नाही सर. बरं ठीक आहे विद्यार्थ्यांनो. हे सर तुम्हाला काय शिकवता? मास्तर मी सांगतो. हा सांग. तू मध्ये तंबाखू दो. काय हो सर, शाळेत येऊन चुना तंबाखूच्या गोष्टी शिकवता का तुम्ही यांना? अहो सर, त्यांचे मायबाप त्यांनी शिकवतात. खापर माझ्या डोक्यावर फुटते. बरं ठीक आहे, असू द्या. बसू का मी? हा सर बसा बसा. मास्तर हा चिंकोळे घेते. बस तुझं पाहिलं तुझं बस मुकड्या. काय हो सर, खिडे खुर्चीवरती? अहो सर, या बारीत तरी खिळा मागच्या पण रॉड ठेवला. अजून पण त्रास करायला. काय हो सर, बसा जाऊया सर, तुम्ही प्रश्न विचारा. हीच का तुमची शिस्त? हो सर, ते ऐकतच नाही. बरं ठीक आहे विद्यार्थ्यांनो, मी आता तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे. त्याची तुम्ही एक एक करून उत्तर द्यायची. सर्वप्रथम इंग्रजीचा प्रश्न. मी मास्तर. हा ठीक आहे. व्हॉट इज युअर नेम? डबल नेम नाही विचारायचं मास्तर. काय हो सर, मी याला प्रश्न विचारला तर मारून फेकतोय. बरोबर आहे सर, तुम्ही त्याला नेम विचारला. तुझा नेम माहिती आहे काय? बोरण चिंता थोडं पक्के व्हायला. तुम्ही त्याला नाव विचारा. नाव तुम्ही काय करता मग? तुम्ही काय शिकवता त्यांना? सर त्याला येते येते येते. बरं ठीक आहे, असू द्या. बरं तू सांग रे मला, घड्याळाचा शोध कोणी लावला? बरं मास्तर, घड्याळ शोध मग बापाने लावला. तुझ्या बापानी? तुझ्या बापानी? ते कशावरून? मास्तर आई रात्री घड्याळ विहिरीत पडली. सकाळी मग काय शोधून काढली. सांगा शोध कोणी लावला. काय सर, काय सांगतोय हा? बरोबर आहे सर. काय आहे ना, तिच्या गेले आहे घड्याळ घालून मिरायची सवय. काल ते विहिरीत पाडली. तिच्या बापाने शोधून काढली. तो म्हणते शर्ट पेन लावला. याच्या बापाने विज्ञानाला बी मागे सोडलेला आहे. तुम्हाला माहिती आहे का कोणी लावला हा शोध? सर, येता मला येतं. मास्तर आज काही नेसले की अरे नाही. तुला काय करायचं आहे? काय हो सर, चालू वर्गात कशा गोष्टी करताय तुम्ही? हो सर, त्यांना माझी काळजी आहे म्हणून ते असे म्हणतात. तुम्ही प्रश्न विचारा, दुसरा विचारा. बरं ठीक आहे, आता मी काही गणिताचे प्रश्न विचारणार आहे. तू बरा. मास्तर मी सांगतो. हा ठीक आहे ठीक आहे, सांग. मला सांग, गणितात शून्यापेक्षा लहान संख्या असते का? मास्तर. अरे वा, कोणती? मास्तर टिंब. काय हो सर, काय सांगतो हा टिंब?
काही विचारू नका. तुम्ही काय करता? आम्ही सर जे शिकवतो ते करतो पोरं. बरं ठीक आहे. बोला घेते मले. अरे तुझ्या तर चुपचाप बसतं काय? आता फटके खाशील बाबू. काय शिकून राहिले सर तुम्ही? जाऊ द्या सर, तुम्ही प्रश्न विचारा. बरं ठीक आहे. तेव्हा म्हशी घेऊन चालला रे. अरे तुला काय लागलं रे? चालू आहे. बरं ठीक आहे. तुम्हाला गणिताचे एक दोन म्हणून दाखव. मास्तर एका दुरी तिरी चौरी पंची छक्की सत्ता अट्टा नैला दैला सर काय सांगतोय हा पत्त्याच्या गोष्टी शाळेत येऊन? बरोबर आहे सर. होणार आहे त्यांचं पोट घर चालते त्यांचं. त्यांच्या मायबापांनी त्यांना हे शिकवलेलं आहे. मग तुम्ही काय शिकवता? सर ते शिकवलं एक दोन त्यांनी 10 पंज म्हटले, 3 नंतर ते त्यांनीच म्हटले. बरं ठीक आहे असू द्या. आता मी तुम्हाला पुढचा इतिहासाचा प्रश्न विचारणार आहे. मी सांगतो मास्तर. बरं ठीक आहे. तुम्हाला सांग दळणवळण म्हणजे काय? मास्तर एखादी मुलगी दळण घेऊन जाताना माझ्यावरून पाहते तिला काय हो सर काय हा याचा इतिहास? आणि काय हे मुलगी आणि काय हा सांगतोय? बरोबर आहे सर. त्यांच्या घराच्या बाजूला एक चक्की, तो रोज येणारे पाहते. त्यांनी एकदा पोरी पाहिले ते तो इतिहास म्हणते, दळणवळण म्हणते. पण पोरीला पाहिजे रे. अरे काय सर काय बोलताय? जाऊ द्या सर, तुम्ही प्रश्न विचारा. बरं ठीक आहे. पुढील प्रश्न हा भूगोलाचा आहे. तुम्हाला सांग पृथ्वी आणि चंद्रामध्ये काय संबंध आहे? भावा आणि बहिणीचा. ते कसं काय? चंद्राला आपण मामा म्हणतो, पृथ्वीला आपण माता म्हणतो. सांगा झाला का नाही भावा बहिणीचा संबंध? काय अहो, काय सर, सर काय सांगतोय हा? बरोबर आहे सर. लहानपणापासून त्यांच्या मायबापांनी त्याला हेच शिकवलेलं आहे की पृथ्वी हमारी माता आहे, चंद्र हमारा मामा आहे. आम्ही पण हेच शिकवलं. तुम्ही पण हे शिकवता हा का? सर. मास्तर आपला टाइम झाला. अरे सर कशाचा टाइम हो? सर तो काय नाही, वेगळं आहे ते आमचं. काय वेगळं? नाही तुम्हाला नाही कळणार. जाऊ द्या तुम्ही. मास्तर वाशिवर आला. अरे तुझा सर हा खालचा वास. सर तो आहे वास हरभऱ्याचा आहे. आम्हाला सवय झाली, तुम्हाला पण होत जाणार. बरं ठीक आहे असू द्या. हे काय चालू वर्गात मस्ती करताय? सर ते ऐकतच नाही ना. बरं ठीक आहे असू द्या. अगं, तुझ्या तर तुपत आता पुढचा प्रश्न हा भूगोलाचा असून तुम्हाला सांग सर्वात थंड खंड कोणता? मास्तर श्रीखंड. श्रीखंड. बरोबर आहे सर. ते कसं काय? सर काय ना तिच्या गावात एकट्याच्या घरी फ्रीज आहे. तो रोज श्रीखंड खाते आणि थंड खंड श्रीखंड म्हणते. तुम्हाला माहितीये का कोणता थंड खंड आहे हा, सर म्हणून? येतं, मला येतं. बरं वाचताय सर तुम्ही राहू द्या. बरं सर, तुम्ही दुसरा प्रश्न विचारा. ठीक आहे असू द्या. आता मी तुम्हाला जनरल नॉलेजचा प्रश्न विचारणार आहे. विचारा. बरं भारतातून परदेशात जाणारी पहिली महिला कोण व कुठे गेली होती? मी सांगतो. ठीक आहे सांग. सीता आणि ते श्रीलंकेत गेली होती. काय सर हे काय सांगताय? बरोबर आहे सर. काय म्हणता, महाभारत तेच लिहिलंय. तुम्हाला महाभारत कळते का? रामायण महाभारत काय आहे ते? हा सर, येते, मला येतं. ते राहू दे तुम्ही. मला तुमचं बघावंच लागेल काही ना काही. ठीक आहे. आता मला सांगा गंगा कुठून निघते व कुठे जाऊन भेटते? मी सांगू मास्तर. ठीक आहे सांग. गंगा आहे ना शाळेच्या निमित्ताने घरून निघते आणि शाळेच्या काय हो सर काय सांगतोय हा? सर ते त्यांचं पर्सनल मॅटर आहे. ते त्यांचं सिक्रेट, आपण त्यात काही बोलत नाही. तुम्ही हे शिकवता का यांना? नाही सर, ते ऐकत नाही. हा सर ते बरं ठीक आहे असू द्या. आता मला तुमची शिस्त कळलेली आहे. तुमचे विद्यार्थी किती हुशार आहे हे पण कळलेलं आहे. तुम्ही एक काम करा. मास्तर हे मा कानावर मच्छरा आणि गुणगुण करून राहिले. तुझ्या बघता का उघड्या? सर मी काय म्हणतो तुमचं लक्ष आहे का याच्याकडे? हा सर. तुम्ही असं करा तुमच्या क्लासमधला टॅलेंटेड विद्यार्थी उभा करा. टॅलेंट येतं सर मला इंग्रजी. ABC टॅलेंट. सर टॅलेंटेड विद्यार्थी सर म्हणतो येतं, मला मी. येतं इंग्रजी. तर तुम्ही असं करा हुशार विद्यार्थीच उभा करा. अरे सर तसं सांगायला बघ. बरं आहे रे, हुशार मुलगा. सर हुशार मुलगा. तर हा आहे का तुमच्या क्लासमधला हुशार विद्यार्थी? हा सर. बरं ठीक आहे. तुम्हाला सांग 100 आणि 200 किती? मास्तर 600. काय 600? बरोबर आहे सर. तो हुशार आहे म्हणून 600 सांगते, बाकी सगळे हजाराच्या वरच जातात. तुम्हाला माहितीये का किती होतं 100 आणि 200? सर येतं, मला येतं. बरं ठीक आहे राहू दे. हे मला सगळं कळलेलं आहे तुम्ही काय शिकवताय ते. आता तुम्हाला हा शेवटचा प्रश्न.
आता तुम्ही मला इंग्रजी मराठीची एखादी कविता सांगायची. मास्तर मी सांगतो. ठीक आहे सांग. कोणती सांगू? कोणती पण सांग तुला जी येत असेल ती. पळाली लागली, गळून गळून गाळायला लागली. काय होतं हे? ते सर ते काय आहे ना आता कॉलेज ऑफ मॅनेजमेंटची गॅदरिंग आहे, त्याच्यात त्यांचं हेच गाणं आहे म्हणून ते कसे करताय. तुम्ही पण हे शिकवता का यांना? हा सर. बरं ठीक आहे. आता मला तुमचं घडलेलं आहे तुम्ही काय शिकवता विद्यार्थ्यांना. तुम्ही शिक्षणाचा खोळखंडाबा करून ठेवलेला आहे. त्यामुळे मी तुमची शाळा आणि तुमचं हे वर्ग हा कायमचा बंद करत आहे. तुम्हाला माझ्याकडून मी तुम्हाला एक बक्षीस पण देऊ इच्छितो. जर तुम्हाला याच्यावर काही बोलायचं असलं तर तुम्ही माझ्याशी इंग्लिश मध्ये बोलू शकता. अरे देवा. काय सर हे? माझ्या भावनांशी खेळू नका. म्हणजे भावना 25 मार्क. काय होतं हे? मला एकटं सोडा. सर हे घ्या तुमचं बक्षीस आणि मी निघतो. हे वाचा तुम्ही आणि विद्यार्थ्यांना पण सांगा. अरे मास्तरला लय मोठं बक्षीस भेटलं.